हर हर महादेव चित्रपटाला घेऊन काही आक्षेप घेतले जात आहेत आणि त्यापासून आपण पाहतोय की 2 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। मी पहिल्यांदा चित्रपटाविषयी बोलण्यासाठी माध्यमांसमोर आलेलो आहे। काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, नमस्कार, मी अभिजित देशपांडे आणि जय शिवराय। खरं तर आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डपर्यंत ओके खरं तर या सिनेमावर ज्या ज्या काही मुद्द्यांमुळे आक्षेप घेतला जातो आहे तेच मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डने विचारले होते आणि आम्ही त्याचे ऐतिहासिक पुरावे दस्तावेज जे काय होते ते सेन्सॉर बोर्डाला सबमिट केले आणि त्याच्यानंतरच आम्हाला सर्टिफिकेट दिलं गेलं। सो म्हणून आम्हाला खरं तर ह्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे। पण काल एक फार लांछनास्पद प्रकार घडला की थिएटरमध्ये काही लोकांनी घुसून आपल्या मराठी माणसांची मारहाण केली, जे सिनेमा बघायला आलेले, त्यांना शिव्यागाळी केली, त्यांचे कपडे फाडले गेले। सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी समोर येऊन आमचा जो काय स्टँड आहे तो क्लॅरिफाय करावा म्हणून। सर्वात पहिले तर ऑफकोर्स मी काल ट्विटमधनं पण आणि आत्ता पण या प्रकरणाची निंदा करतो, कारण आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे जर भक्त म्हणवतो स्वतःला आणि जर आपण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर असे वार प्रतिवार हल्ले शिव्यागाळ असं करत राहिलो तर मग आपण कुठे ठेवायचं आपल्याला महाराष्ट्राने। नाही, हे बघा, ह्याच्यात काय आहे ना की आम्ही एक आमच्या टीमच्या तर्फे सिनेमाच्या तर्फे एक ऑफिशियल स्टेटमेंट आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही इश्यू करणारच आहोत। सो त्याच्यात तुम्हाला ह्याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील। पण जे आक्षेप घेत आहेत, ज्या ज्या पॉईंट्सवर आक्षेप घेतला जातो आहे त्या गोष्टींवरचे पुरावे, ऐतिहासिक दस्तावेज आणि जी काही कागदपत्रं आहेत ती आम्ही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC ही अशीच बॉडी नाही आहे ना, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे ज्याच्यावर खूप तज्ज्ञ लोक आहेत आणि इतिहासकार पण असतात त्याच्यात, कारण अशी जेव्हा ऐतिहासिक फिल्म जेव्हा तिकडे येते तेव्हा इतिहासकार पण असतात त्याच्यावर। त्यांच्या ज्या ज्या काही इश्यूज होते, त्यांचा जे जे काही वाटत होतं त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही ते पुरावे ते ऐतिहासिक दस्तावेज सबमिट केलेले आहेत आणि आम्हाला जे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आहे, कारण त्याच्याशिवाय तर फिल्म रिलीज करू शकत नाही, तर सेन्सॉर सर्टिफिकेट जे मिळालं आहे ते ह्याच गोष्टीचं प्रमाण आहे की आम्ही सगळे मुद्दे जे आहेत ते तसेच्या तसे ॲड्रेस केलेले आहेत, डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि सेन्सॉर बोर्ड हे दे हॅव बीन सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर वी हॅव सबमिटेड आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं। एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे की बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये कधी युद्ध झालंच नाही, कधी लढाई झालीच नाही, त्यांच्यात भांडणं झालीच नाही आणि ही या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर मी आमचं स्टेटमेंट जे येणार आहे त्याच्यात सगळं क्लॅरिफाय आहे। आणि मॅडम, हाच प्रश्न आम्हाला सेन्सॉर बोर्डनी पण विचारला, कारण आपलं होतं काय ना की आपल्याला शाळेत इतिहास शिकवला जातो। आता तो इतिहास आत्तापर्यंत एस्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत कसा आणि केवढाच आणला आहे त्याच्यावर मला जायचं नाही, कारण मला काही ह्याच्यात पॉलिटिकली काही बोलायचं नाही आहे। पण आपल्याला वाटतो इतिहास फक्त तेवढा, पण आपण जेव्हा बकरींचा अभ्यास करतो, आपण जेव्हा इतिहासकारांशी बोलतो, असे इतिहासकार ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या तरुण पिढीपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत आणण्यात, जेव्हा आपण त्यांची पुस्तकं स्टडी करतो आणि जेव्हा त्याच्यातनं आपल्याला काही रेफरन्सेस मिळतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला हे द्यावंसं वाटतं की केळुस्कर साहेब, म्हणजे 1905 त्यांनी एक सत्यशोधक म्हणायचे त्यांना, केळुस्कर खूप मोठे इतिहासकार होऊन गेले। तर त्यांनी 1905-1906 एक पुस्तक लिहिलं ज्याच्यात ह्या घटनेचा तसा उल्लेख आहे, जे आम्ही आमच्या सिनेमात दाखवलेला आहे। सत्यशोधक म्हणायचे त्यांना। इनफॅक्ट त्यांनी लिहिलेलं जे ज्योतिबा फुलेंवरचं जे पुस्तक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्या पुस्तकावरनं प्रेरणा घेतली। सो इतकं त्या माणसाचं ची ऊर्जा होती, इतकं त्या माणसाचा अभ्यास होता। सो ते काय असेच कोणीतरी आज मी इतिहासकार झालो म्हणून नव्हतं, त्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे। 1906 हे लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचा आम्ही जेव्हा स्टडी केला तेव्हा आम्हाला हे सगळी याची पुरावे मिळाले आणि हेच पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डला सबमिट केलेत। आता कसं असतं ना की तुम्हाला कुठला सीन पटला नाही पटला त्याच्यावर आपण म्हणजे डिबेट होऊ शकतं, तुम्हाला कुठले फॅक्ट्स पटले नाही पटले त्याच्यावर तुम्ही डिबेट करा, पण ते आपण कोर्टात बोलू ना। पण असं तुम्ही जाऊन जेव्हा थिएटरमध्ये कोणाची मारहाण करताय तेव्हा ते किती चुकीचं आहे ते तुम्हीच विचार करा। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण भक्त स्वतःला म्हणवतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं, आपल्या सगळ्यांना माणुसकीचा संदेश दिला, तेव्हाच आपण जेव्हा एकमेकांवर जाऊन त्यांच्याच परिवाराच्या समोर त्या कुटुंब प्रमुखाची मारहाण करतो तेव्हा आपण
किती हा छत्रपतींचा अपमान करतोय. आणि त्याच्यासाठी माझ्या मते या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. सेन्सर बोर्डला जे पुरावे दिले म्हणजे सिनेमाची प्रक्रिया सुरू होती तेव्हा दिले की आता या नाही सर्टिफिकेट कसं देतील सर? आम्ही जेव्हा सेन्सॉर बोर्डला सबमिट केलं, सो युजली प्रोसिजर काय असेल तुम्हाला माहितीच असेल की आपण जेव्हा फिल्म सबमिट करतो त्याच्यानंतर एक ते स्क्रीनिंग होतं आणि ते स्क्रीनिंग झालं की मग त्यांना जर काही आक्षेप असतील किंवा आक्षेपच्यापेक्षा जर त्यांना काही क्लॅरिफिकेशन हवं असेल की बाबा हे मुद्दे आम्हाला पटलेले नाही आहेत, इथे ना आम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे लिबर्टी घेताय, मग ते आम्हाला विचारतात. त्यांनी विचारलं आम्हाला आणि मग आम्ही त्यांना ते सगळे पुरावे सबमिट केले. ते सॅटिस्फाय झालं. आणि ते म्हणजे कोण असतं? ते नुसतं सेन्सॉर बोर्ड नाही, त्याच्यावर इतिहासकार पण असतात. हे तुम्हाला पण माहिती असेल. अशा ऐतिहासिक सिनेमे जेव्हा त्यांच्याकडे येतात, सो ते सगळे सबमिट झालेत आणि ते सॅटिस्फाय झाले म्हणून असं त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं. अभिजित, हा चित्रपट फक्त मराठीत नाही तर इतर भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित केलाय. तुमची इच्छा होती की हा चित्रपट खूप मोठा व्हावा, पण महाराष्ट्रातच मराठी मातीतच जेव्हा त्याच्याबद्दल अशी कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली जाते तर काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता अगेन या कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट्स मला आत्ता द्यायचे नाही. मला फक्त कालच्या झालेल्या प्रकरणाबद्दलचं जे मला जे वाईट वाटले त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी येऊन तुम्हाला सगळ्यांना सांगावं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगावं की ज्या गोष्टींवरनं आक्षेप घेतले जात आहेत त्या खरं तर या लोकांनी सिनेमे पाहिले पण नाही आहेत. सो सिनेमा प्लीज बघा. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्ही खरंच तुम्हाला एक छत्रपतींची एक वेगळी बाजू बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला तो सगळ्यांना आवडेल. आवडला तर छानच आहे, तुम्हाला नाही आवडला तर ठीक आहे. तुम्हाला म्हणजे असं होऊ शकतं की कुठला सिनेमा आपल्याला आवडतो नाही आवडतो, पण आक्षेप घेण्यासारखं खरंच काही सिनेमात काही नाही आहे. कारण ज्या गोष्टींमध्ये जो वाद येतो आहे त्याच्यावर आम्ही दस्तावेज ऑलरेडी सबमिट केलेले आहेत सेन्सॉर बोर्डला आणि ह्याच्यावरच एक ऑफिशियल स्टेटमेंट आज आम्ही दुपारी संध्याकाळी वगैरे सबमिट करणार आहोत. ऑफिशियल स्टेटमेंट रिलीज करणार. हो. जसं एका प्रसंगाबद्दल केळुसकर यांच्या पुस्तकात दाखला दिला आणि तेच आम्ही चित्रपटामध्ये दाखवले असं म्हटलं, तसं काही ज्या दृश्यांबद्दल आक्षेप घेतला जातोय सगळ्यांबद्दल सगळ्या ज्या गोष्टींबद्दल आक्षेप घेतला जातोय आपण कसं ना आक्षेप आपण आत्ता घेतोय. सेन्सॉर बोर्डला आपण एक थोडं आपण त्यांना क्रेडिट देऊया की ते असेच नाही आहेत ना लोक, ते खूप बुद्धिमान लोक आहेत आणि सेंट्रल मिनिस्ट्रीनी अपॉइंट केलेली लोक आहेत जे हे ठरवतात की जनतेने सिनेमा बघितला पाहिजे किंवा नाही बघितला पाहिजे. सो आपल्याला त्यांना त्या बुद्धिमत्तेचं क्रेडिट थोडं दिलं पाहिजे. जेव्हा ते म्हणतात की ठीक आहे बाबा हे तुम्ही जे आम्हाला सबमिट केलेले एव्हिडन्सेस आहेत ते बरोबर आहेत आणि आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो, तर त्याच्यामुळे नंतर आक्षेप येण्याचं काहीच कारण नाही. लास्ट छत्रपतींचा लोन वाढतंय, अनेक थिएटर्स बंद केली जातात, सरकारला तुम्ही काही मदत? नाही मी म्हणजे हे पण एक गोष्ट मला क्लॅरिफाय करायची आहे की थिएटर्स बंद केली जात नाही आहेत. एखाद दुसरा प्रकार इकडे तिकडे घडलेला आहे, पण तुम्ही शनिवारचे आणि रविवारचे फिगर्स बघाल तर आपल्या फर्स्ट विकेंडहून जास्त आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे सेकंड विकेंडला. लोकांना सिनेमा जे लोक सिनेमा बघत आहेत त्यांना सगळ्यांना आवडतो आहे. सो एखाद दोन घटनांमुळे माझ्या मते सगळे थिएटर्सच बंद पडतात असं काही होत नाही आहे. आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ती आय थिंक गव्हर्नमेंट करेल, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं प्रश्न. बाजी प्रभूंना शिवाय देताना का दाखवलं नाही? बाजी प्रभूंनी आम्ही ह्याच्यावर कसं आहे ना, आपण तुम्हाला ज्या शिव्या वाटतात किंवा हे सेन्सॉर बोर्ड आहे ना तिकडे, सो आम्ही ही स्टेटमेंट जी आहे एकही अपशब्द सिनेमात वापरला गेलेला नाही आहे. वापरला गेला असता तर आम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेटच मिळालं नसतं. इंग्लिशमध्ये घेऊया. इंग्लिश छत्रपती संभाजीराजेंकडनं देखील आक्षेप घेतला गेला आहे, ते स्वतः वंशज आहेत. अशात जर का ह्या घटना घडत असेल तर काय सांगाल? नाही, मी सांगायचं काही गरजच नाही. आता आम्ही दोन्ही छत्रपती म्हणजे जे आहेत छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे जी आहेत छत्रपती, त्यांना पण आम्ही सिनेमासाठी इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यांना पण सिनेमा दाखवणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की जेव्हा ते हा सिनेमा बघतील तेव्हा त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. आणि हा छत्रपतींचा इतिहास आज महाराष्ट्राबाहेर जातोय ह्याचं त्यांना कौतुक वाटेलच आणि अभिमान सुद्धा वाटेल. इंग्लिशमधले प्रश्न घेऊया आपण. सेम थिंग. दुसरा प्रश्न शेवटचा. जसं तुम्ही हे आता छत्रपती शिवाजी महाराज की कृष्णराव केळुसकरांचा पुस्तकाचा दाखला तुम्ही मगाशी दिला, अशा कोणत्या पुस्तकांचा किंवा बकरीचा संदर्भ घेण्यात? छत्रपती संभाजीराजांची कालची प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही पाहिली असेल, कालची नाही सॉरी परवाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, त्याच्यात त्यांनी साफ नमूद केलं आहे. बऱ्याच इतिहासकारांबद्दल बोलले, पण त्यांनी मेंदळे सरांचा पण एक जाताना रेफरन्स घेतलेला आहे. आता हे मेंदळे सरांचं तुम्ही बघाल, हे पण पुस्तक आम्ही तसं स्टडी केलं आहे. हे गजानन मेंदळे सरांनी आपलं पूर्ण आयुष्य वाहून हे पुस्तक लिहिलेलं आहे.
सो ह्याच्याबद्दल पण आम्ही स्टडी केलेलं आहे आणि ह्याच्यातले पण रेफरन्सेस आम्ही सेन्सॉर बोर्डाला सबमिट केलेले. धन्यवाद. इंग्लिश 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 और हिंदी. सेन्सॉर बोर्डामध्ये हिंदीमध्ये करायचं. सर सेन्सॉर बोर्डामध्ये जे कोणी इतिहास सर इंग्लिश आणि हिंदी आणि आम्हाला थोडं आहे. Okay, we'll start with Hindi. English we'll do separately because I'm Yeah, but the only same English questions. one. We are Yeah, running yeah, out of time. same. So Yes, I understand. just We one understand. question and we'll wrap this up, please. No, that cannot happen. Marathi has went for too long, so we need our questions to be answered as well. We'll go ahead. ठीक आहे ठीक आहे. हां ठीक आहे. इंग्लिश कुठलं Hindi will करतो? start. Where do you want me? Where do you want me to look? We'll go. I need some 5 minutes for Hindi. Yeah, but where do you want me to look? Here only. Okay, good to go. Sure. So what आपकी किस तरीके की प्रतिक्रिया है इस जिस तरीके की हमने देखा कि थिएटर्स में लोगों को रोका जा रहा है, फिल्म एक 5 लैंग्वेजेस में बड़े प्लेटफॉर्म पर रिलीज की गई है, लेकिन इस तरीके की प्रतिक्रिया पॉलिटिकल पार्टी से जब आती है जिसका विरोध खुद दर्शक द्वारा भी फिलहाल किया जा रहा है, कैसे देखते हैं? नहीं, मुझे नहीं लगता ये विरोध दर्शकों के द्वारा है, बिकॉज जिन कोई बात कर रहा है तो मुझे आई थिंक वो ये नहीं है. फिर से बोलूँ तो मुझे नहीं लगता कि ये दर्शकों का विरोध है, बिकॉज जो भी दर्शक सिनेमा घरों में जा रहे हैं उनको ये फिल्म बहुत ही पसंद आ रही है और वो सोशल मीडिया पे इसके बारे में लिख रहे हैं, अच्छी अच्छी बातें ही लिख रहे हैं. तो ये दर्शकों का विरोध नहीं है, ये जिस किसी का विरोध है. ये कल की जो घटना हुई है इसी कारण मुझे ऐसा लगा कि मुझे आके मेरा बयान देना चाहिए. ये बहुत ही निंदनीय घटना जो कल की हुई, क्योंकि ऑडियंस हमारा माई बाप है, उनकी वजह से ये इंडस्ट्री चलती है. जब वो अपने कीमती समय निकाल के अपने परिवार के साथ अपने पैसे देके छत्रपति शिवाजी महाराज या कोई भी सिनेमा देखने जाते हैं तो उनको अगर असुरक्षित महसूस हो रहा है तो ये बहुत ये चिंता की बात है. तो इसलिए मुझे ऐसे लगा कि आपको आके पूरी जनता आपके द्वारा पूरी जनता को ये बता दूं कि ये जो आक्षेप हम पे लिए जा रहे हैं इसके ऐतिहासिक दस्तावेज़ और इसके जो सबूत है वो हमने सेंसॉर बोर्ड को सबमिट किए हैं और सेंसॉर बोर्ड उससे सेटिस्फाइड है और इसी के कारण उन्होंने हमको सेंसॉर सर्टिफिकेट दिया गया उसमें. सो इसीलिए आक्षेप लेने की कोई बात ही नहीं है. अगर फिर भी किसी को आक्षेप है तो वो कोर्ट में जाए. हमारी लड़ाई तो ये सेंट्रल गवर्नमेंट की सेंसॉर बोर्ड ये सेंट्रल गवर्नमेंट ने अपॉइंट किया है, तो अगर वो खुश है, अगर वो इस बात से सेटिस्फाइड है कि हमने कहीं पे झूठ नहीं बोला है, हमने कोई क्रिएटिव लिबर्टी नहीं ली है, हमने जो इतिहास था जैसे का जैसा वैसे का वैसा लोगों के सामने रखा है, तो फिर किसी और को आपत्ति लेने की कोई ज़रूरत ही नहीं है. फिलहाल इस तरीके के सवाल सामने हैं कि आपने जिस तरीके के बाजी प्रभु और शिवाजी महाराज के बीच का रिलेशन दिखाया है कि पहली बात तो दोनों के बीच में लड़ाई है, संवाद जो है डायलॉगबाजी है उसमें भी कुछ अलग तरीके के शब्दों की मर्यादा का उल्लंघन किया गया. साथ ही साथ ये भी कहा गया है कि जिस तरीके के सजेशन अफजल खान को लेकर बाजी प्रभु नहीं ये उसका मैं वो ऑफिशियल स्टेटमेंट आज हम एक देने वाले हैं, तो उसमें ये सारी चीज़ों का खुलासा हो जाएगा. लेकिन आपकी एक बात जो मैंने अभी भी कही कि बाजी प्रभु देशपांडे जी और छत्रपति शिवाजी महाराज इनके बीच जो रिश्ता था इसके ऊपर मतलब एक दो लोगों ने कुछ आक्षेप उठाए. तो मैं आपको ये बात बताना चाहता हूँ कि इतिहास वो नहीं है जो हमको स्कूल में पढ़ाया जाता है. वो किस तरह से दबाया गया है, क्यों दबाया गया है, इसमें मेरे को जाना नहीं है, बिकॉज वो राजनीति की एक स्टेटमेंट हो जाएगी. मुझे राजनीति में घुसना नहीं है, बिकॉज मुझे उसका मुझे राजनीति क्या है समझ में नहीं आती. आई एम वेरी स्टूपिड व्हेन इट कम्स टू पॉलिटिक्स. तो मुझे उसकी बात समझ में नहीं आती. मैं सिर्फ इतना कहना चाहूँगा कि जब मैंने 8 साल मेरे ज़िंदगी के दिए हैं इस प्रोजेक्ट को रिसर्च करने के लिए, इसका संशोधन करने के लिए, मैं लोगों से जाके मिला हूँ, मैंने दंतकथाएँ भी सुनी है, लेकिन मैंने ऐतिहासिक दस्तावेज़ भी पढ़े हैं, मैंने लोगों से बात भी की है, मैंने इंस्टीट्यूट्स भी विज़िट किए हैं जहाँ पे इतिहास को जो एक्चुअल इतिहास था उसके आपको सबूत मिलेंगे. और ये एक मैंने किताब आपको दिखाई कि ये जो है केळुस्कर जी, ये 1905-1906 में इनको सत्यशोधक कहा जाता था. ये बहुत ही रिस्पेक्टेड नेम थे. राजश्री शाहू महाराज जी भी इनको बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करते थे, पसंद करते थे. इनफैक्ट इनके किताब से खुश होके राजश्री शाहू महाराज जी ने इनको थोड़े पैसों का भी एक मदद की थी. तो ये बहुत ही एक ऊंचा और बहुत ही एक औहदे वाला नाम है. जब इन्होंने ये इसी घटना का जैसे कि तैसा उल्लेख अपने किताब में किया जो 1905 में लिखी थी, 1905 या 1906 में, मैं ज़रा कंफ्यूज हो रहा हूँ उसमें, 5 या 6 में लिखी थी, उसको काफ़ी सारे अवार्ड्स भी दिए गए थे. जब ऐसे इतिहासकार अपनी ज़िंदगी का एक चौथाई हिस्सा एक छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर देते
उसको समर्पित करते हैं और सत्य, उनको सत्य शोधक कहा जाता है। सत्य शोधक मतलब क्या? जो सत्य की खोज करता है, सत्य खोजने वाला। जब वैसे करते हैं, जब उन्होंने उनके किताब में ऐसा लिखा है, तो ये जो आक्षेप लेने वाले हैं, ये मुझे समझ में नहीं आता है कि ये पढ़ते भी है या सिनेमा देखे बिना ये ऐसा कर रहे हैं। मी हिंदी मधलाच बोलणार, मराठीचं झालं झालं ना। लास्ट क्वेश्चन मैडम, लेट्स रिस्पेक्ट वो हिंदी रुके ना थोड़ी देर। मैं भी हिंदी में पूछने वाला हूँ। छत्रपति संभाजी महाराज का नाम इसमें लिया गया है, उनकी परमिशन न लेते हुए आपने नाम लिया है, ऐसा आरोप किया। मैं सिर्फ यही सवाल का जवाब दूंगा, उसके आगे आप, बिकॉज वक्त की भी मर्यादा है। देखिए क्या है ना, हमने उनका नाम लिया है, मतलब क्या किया, हमने उनको थैंक यू बोला है। छत्रपति संभाजी राजे और छत्रपति उदयनराजे भोसले, इनको हमने थैंक यू कहा है। अब हमने इनको थैंक यू क्यों कहा है? बिकॉज ये ना सिर्फ वंशज है छत्रपति शिवाजी महाराज के, बट इनके पास मराठा इतिहास की, छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास की धरोहर है। और वो जिस तरह का काम कर रहे हैं, ताकि महाराज छत्रपति शिवाजी महाराज का ज्वलंत जो इतिहास है वो तरुण पीढ़ी के सामने, दूसरे लोगों के सामने आए, इस इतिहास को जिंदा रखे, इस तरह का काम जो उन्होंने किया है, इस तरह का इतना बड़ा काम जो ये दोनों छत्रपति हमारे कर रहे हैं, हमारे मराठी मानुस के लिए कर रहे हैं, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के लिए कर रहे हैं, इसके लिए केवल हमने उनको थैंक यू बोला है। तो हमने उनके नाम का कोई गलत इस्तेमाल नहीं किया है। अगर इसमें मैंने कुछ गलत कहा है तो प्लीज़ मुझे बताइए। इंग्लिश स्टेटमेंट मध्ये आपण नमस्ते। None of the others will use the English bite. I will take it separately. I'm saying. Sure. So okay. That's what we are done. नमस्ते, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल। जय शिवराय। मी दुसरा प्रश्न कोणताही विचारणार नाही। तुम्ही जे हिंदीमध्ये बोललात संभाजीराजे आणि उदयनराजेच्या नावासंदर्भात, ते फक्त मराठीमध्ये आम्ही वापरू शकतो। मला प्रश्न विचारला तर मला ते प्रॉम्प्टिंगला जास्त तुम्ही चित्रपटामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर केलेला आहे, त्यांना थँक्यू बोललेला आहे, पण परमिशन न घेता त्यांच्या नावाचा वापर नाही। उदयनराजे, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले हे नुसते कुठल्या म्हणजे हे खरे हे आमचे, हे छत्रपती म्हणजे हे आमचे, म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचे ते छत्रपती आहेत आणि ते वंशज आहेत। आणि वंशज असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा ज्वलंत इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी, मग ते गड किल्ल्यांचं हे असो किंवा बाकी रिसर्चमध्ये मदत करणं असो किंवा म्युझियम्स असो, हे इतक्या सुंदर तऱ्हेने ह्या दोन्ही छत्रपतींनी महाराजांचा इतिहास ज्वलंत ठेवून तो तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रयत्न सातत्याने करत आलेले आहेत, सगळ्यांना एकत्र जोडण्याचा जो प्रयत्न करतायत, त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद म्हटले। तर मला नाही वाटत त्याच्यात आम्ही काही चुकीचं केलं।